नमस्कार मंडळी. तर आपण आलेलो आहोत मुंबईला आणि एवढी गर्दी बापरे बाप. 4 लोकांनी जसं मला घेरलं, म्हणजे घेरलं नाही म्हणजे असं गर्दी जशी झाली तसं मग माझा जरा जीव गुदमरला आणि मग मी आलो मित्राच्या बिल्डिंगवरती. तर आता त्याच्या टेरेसवरनं मस्त व्ह्यू आहे आणि इथूनच गणपती बाप्पा गेले. असे जरा लवकर कॉन्टॅक्ट झाला असता आणि मला जर कॉलवरती बोलता बोलता आवाज पटकन आला असता तर मग मी इथून व्ह्यू घेतला असता बाप्पाचा. तो गरम झालाय आणि जाम करपलोय मी. हे ते गणपतीचं लोकेशन आहे जिकडे मोठमोठे गणपती इथून बाहेर येतात. ते व्हिडिओज वगैरे मध्ये तुम्ही बघता ते हेच लोकेशन येते. तरी इथे खूप गर्दी आहे. बॅकग्राऊंडला खूपच नॉईज असल्यामुळे मी ठरवलं ह्या व्लॉगमध्ये आपण डबिंग करूया. तर मी म्हणत होतो करी रोड रेल्वे स्टेशन पासून ते या जागेपर्यंत बाप्पा निघाले होते पुढे, तरी पण खूपच गर्दी होती. याला मास्क काढायची हिंमतच होत नाहीये. बरेच लोक रस्त्यात भेटत होती आणि मला खूप भारी वाटत होतं सगळ्यांशी बोलायला. तिकडे मूर्ती आहे बघा, दिसते का? गर्दी. आणि थोड्याच वेळात आपल्याला बाप्पाचे दर्शन झाले. लालबाग वडापाव. मित्रांनो जीव वाचवून आलो आम्ही श्रॉफ बिल्डिंगला आणि ह्याला तुम्ही नमस्कार मित्रांनो. नमस्कार. आणि हे आपले डुंगा बेरा व्हिडिओग्राफर. अजून ज्याचं घर आहे तो बाहेर गेलाय. थोडासा ब्लॉग वगैरे करायची इच्छा तर नाहीये पण बघू आता काय करपलं एवढं. मग जरा वाटलं की गर्दीत नाही झाला पाहिजे. आता आलो इथे जीव वाचवून श्रॉफ बिल्डिंग मध्ये त्याच्या घरी. बघू आता काय परत जातोय का खाली. जातोय तर होईल ब्लॉग, नाही तर पावसाळ्यात पण आजच ऊन बाहेर पडायचं होतं. जेव्हा मला बाहेर पडून शूट करायचं होतं व्लॉग, भयंकर गरमी होती. म्हटलं जरा नारळ पाण्याचा एक घोट पिऊन घेऊया. बोल यार हे सगळं बोल. मला आता सुचलं की अरे मी ब्लॉग करतोय. बाईकवर बसलो मी बोलेला आता बोलेल गणपती बाप्पा मोरी आला. मी 4-5 जण होतो रे. ब्लॉग बंद केला, किशर्ट टाकला असा बसल्या किशर्ट मग घेतला गणपती बाप्पा. आता परत बोल. मला अचानक क्लिक झालं अरे मी ब्लॉग करतोय, हे करायला पाहिजे होतं. पण जे झालं ते एकदाच होतं. मग आता ते परत करायला बोललं तर कोणता गेम झाला. अच्छा फिफा. कॅमेरा मी ऑनच ठेवणार आहे म्हणजे आमचं जे पण कॉन्व्हर्सेशन असेल ते मिस आउट नाही होणार. ब्लॉगिंगची सवय नसल्यामुळे आम्हाला लेट आठवतं. अरे मी ब्लॉगिंग करतोय, अरे मला हे शूट केलं पाहिजे. हा कॅमेरा बंद झाला की आता चालू ठेवला आता गप्पा सगळे. त्याला सांग किस्सा सांगितलं. काय किस्से सुरू. कसं आहे माझं आयुष्य महाभारत आहे. नंतर बोलूया थोड्या वेळ. नंतर ऊन आलं आणि हा थांबला. पुढे मला वाटतं आजचा व्लॉग यामध्येच अर्धा शूट होणार आहे. आता दिसते. अरे फोटो व्हिडिओ वरती ठेव यार. भाई हे बघ तुझ्या नावाला व्हिडिओ. मला असं कोणीतरी सांगितलं की असं शूट करायचं, असं ठेवायचं आणि मग असं घ्यायचं मग असं करायचं. अरे तू गेम काय खेळत होता? हे ट्रिकी आहे म्हणजे फ्रंट कॅमेऱ्याने एवढी क्वालिटी भेटत नाही ना. असं मग असं बोलायचं असेल असं करायचं. हा सवय लागली पाहिजे. मग आम्ही असं घेऊन अजून एक एक्झाम्पल मी सिंगल का आहे हे माझ्या बॅकग्राऊंडला तुम्हाला दिसेल. अरे झुमत नाही. अर्धा तास भांडत होते आणि जेव्हा मी कॅमेरा बाहेर काढला ह्यांचं भांडण सॉल्व झालं. वाह काय व्ह्यू झालाय मस्त. आणि हीच ते फेमस लोकेशन. इथून खूप साऱ्या गणपतीचं रील वगैरे पण दिसतं आपल्याला. दिसलेलं आहे अगोदर. कमेंट करायला आणि सबस्क्राईब करा गाईज. युट्यूबरचं आम्ही धर्म पाहिलंय. हा डायलॉग बोलू नको. आवाज येतोय गाईज, आवाज येतोय. आम्ही कुठेतरी शॉर्टकटनी चाललोय.
म्हणजे डायरेक्ट फ्रंट व्ह्यू आम्हाला मिळेल. मित्रांनो, तर मी म्हणत होतो की हे जे ओल्ड स्टाईल बांधकाम आहे ना, म्हणजे जे 90s मध्ये जे बांधकाम झालेलं आहे, तर ते लालबाग वगैरेच्या मुंबईच्या मेन परिसरमध्ये आपल्याला अजून पण बघायला भेटतं. मी जेव्हा पण इथून पास होतो तेव्हा मी नेहमी असं बघतच असतो की अरे यार भारी वाईब येते, एकदम नॉस्टॅल्जिक फिलिंग येते. अरे कुठून चाललोय? खुफिया गल्ली. खुफिया गल्लीमधनं चाललोय आम्ही मित्रांनो. हा म्हणजे तुला काय वाटतं, ओल्ड स्टाईल बिल्डिंग तुला आवडतात का? खूप प्रचंड ओल्ड स्टाईल बिल्डिंग जसे मला जे असे शान आहे भाई, शान आहे. आपलंच वाटतं बघून. चाळ वगैरे अशा गोष्टी सगळ्या खूप भारी आवडतात. म्हणजे असं भारी बघायला आवडतं मला. मी असं सारखं कोण मित्र सारखं असं करत असतो. आणि आम्ही आता कुठून तरी गल्लीतून चाललोय आतमध्ये. म्यूजिक ऑफ करना पडेगा रे बाबा, नहीं तो कॉपीराइट क्लेम आ जाएगा. परत गर्दी. अरे गर्दी का पिछा सोडत नाही रे बाबा. इकडे एवढी गर्दी आहे ना, नुसती चेंगरा चिंगरी, पायवर पाय, बुट खराब, कुठं काय, कोणाचा घाम कोणाला ट्रान्सफर, बाबा नुसती गर्दी. पण यात पण एक वेगळीच मजा आहे का नाही. गणपती बाप्पा मोरया म्हणत चला पुढं. आता मी निर्लज्ज झालो. आता मी काही करू शकतो. प्रॅक्टिस करणार हे करायचं. दुसरं काय केलं नाही, केलं हे करायचं. ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये हो. कॅमेरा विमेरा 360 प्रोडक्शन.
मित्रांनो आपण हे ऑन रेकॉर्ड टाकूया. निनाद दादा खूप चांगला आहे, मला वाटतं फुटेज देईल मला. म्हणा निनाद दादा सेकंड ब्लॉगला संपलं करूया. काय नाही बघू मित्र म्हणतो आपण पण ब्लॉग परत चालू झाला आहे. फाईल डिलीट केलेले आहेत. रिवाईव्ह परत ब्लॉग रिवाईव्ह झालाय. पटपट जे डिलीट करायला भेटलं ते करून टाकलं डिलीट. बाय बाय नीट जा. तर मित्रांनो आजचा तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूयात पुन्हा एका व्लॉगमध्ये. गणपती बाप्पा मोरया.